रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य मराठी कथा स्वरूपात तसेच ओवीसह. या महात्म्याचे श्रवणाने व पठणाने अधिक पुण्यफल प्राप्त होते. या अगोदर आपण अध्याय 1 ते 24 पाहिले आहेत. आज आपण अध्याय 25 पाहणार आहोत. तुम्हाला जर आजचा अध्याय आवडला तर कमेंट मध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भगवान श्रीकृष्णाला वंदन करून अध्यायाला सुरुवात करू. जय श्री कृष्ण. अध्याय 25. पुण्याईचे आगळे तेज. भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले, अधिक मासात व्रते आणि उपासना केल्यामुळे माणसाला एक प्रकारचे विलक्षण तेज प्राप्त होते. या संबंधीची एक कथा मी तुला सांगतो. पूर्वी वीरबाहू नावाचा एक राजा होता. त्याची राणी यशोमती त्यांचे राज्य वैभवात नांदत होते. राजा धर्मशील होता, पण राणी मात्र फारच गर्विष्ठ होती. तिला आपल्या सौंदर्याचा आणि वैभवाचा विलक्षण अभिमान होता. वीरबाहू राजाने सारा राज्यकारभार आपल्या मंडन नावाच्या प्रधानावर सोपविला होता आणि स्वतः मात्र यशोमती राणीसह चैन विलासात रममाण झाला होता. नाना वस्त्रे भूषणे, नाना भोजने, नाना वाहने अशा प्रकारचे आहार विहाराचे नाना भोग ती राजा राणी भोगीत असत. राजा कधी दान धर्म करू लागला तर ती गर्विष्ठ राणी नेहमी त्यात अडथळे आणायची. ती स्वतः कसलेही व्रत नियम पाळीत नव्हती. देवापेक्षा दैव श्रेष्ठ असते. आपल्या नशिबाने आपल्याला हे वैभव दिले आहे तर त्याचा आपण उपभोग घेतलाच पाहिजे. त्यात देवाचे काय घेणे. यशोमती राणी 2 पुत्र झाले, सुबाहू आणि शतबाहू. ते अत्यंत सुंदर, सुरेख, गुणवान, बुद्धिमान असे होते. प्रधान मंडन आणि त्यांची बायको गुणवती या दोघांना ते राजपुत्र भारी आवडायचे. आपल्या पुत्राप्रमाणे ती दोघे त्या 2 राजपुत्रावर प्रेम करीत. पुढे एकदा अधिक मास आला. प्रधानाची बायको गुणवती त्या अधिक मासात अनेक प्रकारची व्रते, दाने करायची. ती फारच धर्मनिष्ठ होती. गुणवती एकदा राजवाड्यात गेली आणि यशोमतीला म्हणाली, राणी, आता हा अधिक मास आला आहे. या थोर महिन्यात काही पुण्यकृत्य केली तर भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने आपले कल्याण होते, जीवनाचे सार्थक होते. तर तुम्ही काही व्रते, दाने. त्यावर राणी यशोमती तोऱ्याने तिला म्हणाली, बाई गुणवती, अगं या पृथ्वीवर तुझ्यासारखे अनेक लोक जी व्रते दाने करतात त्या पुण्याईचा वाटा सहजच आम्हा राजे लोकांना मिळत असतो. मग आम्ही मुद्दाम ती व्रते उपासना करून उगाच का शरीराला त्रास करून घ्यायचा. आणि हा अधिक मास तरी काय, मुळात तो मलमास, धोंड्याचा महिना, दुष्काळात 13वा. हा महिना उगाच महिन्याला पुरुषोत्तम मास हे मोठे नाव देऊन त्याचे हे महत्व शास्त्रकारांनी वाढविले आहे. आप मतलबी स्वार्थी लोकांनी या महिन्यातील व्रतदानाचे खूळ पसरविले आहे. राणीचे ते उद्दामपणाचे बोलणे ऐकून गुणवती पुन्हा विनयाने म्हणाली, हे असे अधिक मासाला टोचून त्याची नालस्ती अवमान करून बोलणे चांगले लक्षण नाही. मग राणीने पुन्हा गुणवतीचा अपमान केला आणि तिला रागाने घालवून दिले. बिचारी गुणवती काय करणार. तिने स्वतः मात्र त्या अधिक मासातील सर्व व्रते, नियम, स्नान, दान अगदी निष्ठापूर्वक केली. त्याबद्दल त्या राणीला पुन्हा तिने चकार शब्दही केला नाही. काही काळ लोटल्यावर राणीचे ते 2 राजपुत्र एकाएकी आजारी पडले. त्यांचा आजार खूपच वाढत गेला. औषधोपचार संपले आणि अखेर दुर्दैवाने ते दोघेही राजपुत्र मरण पावले. राजा राणीला त्यामुळे खूपच दुःख झाले, पण दैवापुढे कोणाचे काय चालणार. त्यावेळी राजा राणीच्या समाचार सांत्वनासाठी अनेक लोक येऊन गेले. प्रधान मंडल आणि गुणवतीही त्यांच्या सांत्वनासाठी गेली होती. त्यावेळी काय चमत्कार झाला. राणी यशोमतीच्या गळ्यात गळा घालून गुणवतीने हंबरडा फोडला. राजपुत्रांचे गुण आठवून त्या दोघेही खूप शोक करू लागल्या. शोकाचा आवेग थोडा ओसरल्यावर राणीने गुणवतीच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि एकदम तिला ढकलून देऊन राणी ओरडली, गुणवती, दुष्टे, पुरे झाले ते तुझे रडण्याचे नाटक. माझी मुले मेली आहेत याचा तुला आनंदच झालेला असन, कारण तू या अशा वेळी ओठाला रंग लावून, भांगात शेंदूर भरून, डोळ्यात काजळ घालून, वेणीत फुले खोवून नट्टापट्टा करून येथे आलेली आहेस. चल, चालती हो येथून. राणीच्या बोलण्याचा गुणवतीला काहीच उमज पडेना, कारण ती तसे काहीच करून तिथे गेली नव्हती. मग राणीला तो नट्टापट्टा कसा काय वाटला. त्या तशा वेळी राणीने तसे बोलावे याचा अर्थ पण जाऊ दे. गुणवती बिचारी निमूटपणे घरी निघून गेली. घरी गेल्यावर गुणवती पुन्हा शोक करू लागली. राजपुत्र गेल्याचे दुःख तर होतेच, पण राणीने उगाच तिचा जो अपमान केला होता त्याचे दुःखही तिला फार वाटत होते. ती म्हणाली, माझा मी काहीच नट्टापट्टा केलेला नव्हता. तरी राणीला तो कसा काय वाटला. मंडन प्रधानाने गुणवतीची समजूत काढली. तो म्हणाला, राणी,
पुत्र शोकाने काहीतरीच बडबडली. त्याचा विचार कशाला करतेस? वाईट वाटून घेऊ नकोस. राणीने तुझा जरी अपमान केलेला असला तरी तू पुन्हा राणीकडे जा, तिचे सांत्वन कर. अशा वेळी राग नको. दुसऱ्या दिवशी मंडन प्रधान आणि गुणवती पुन्हा राजवाड्यात गेली. गुणवतीचा पाहताच राणी पुन्हा रागावली. तिने राजाला सांगितले, पहा हो, आपल्या अशा दुःखाच्या वेळी ही गुणवती कसा नटापटा करून येथे आली आहे. हे असे करणे हिला शोभते का? पहा तरी. मग राजाने स्वतः गुणवतीकडे पाहिले तर खरेच की गुणवतीच्या तोंडावरील तेज अगदी खुललेले दिसले. तिचे ते लाल ओठ आणि आनंदी टवटवीत चेहरा. आणि मग राजाने मंडन प्रधानाला गुणवतीच्या त्या नट्टापट्टा केल्याबद्दलचा जाब विचारला. तेव्हा मंडन प्रधान म्हणाला, नाही महाराज, तिने तसे काहीही मुद्दाम केलेले नाही. तिचा चेहरा तसाच नेहमी फुललेला आणि टवटवीत असतो. अधिक मास व्रताच्या प्रभावाने तिला ते नवे तेज आलेले आहे. तिच्या पुण्याईचे ते आगळेच तेज. आणि राणीने उगाच तिच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नये. तरी पण राजाला मंडन प्रधानाचे ते बोलणे पटले नाही. तो रागावलेला होता. राणीही रागावलेली होतीच. म्हणे, अधिक मास व्रत प्रभावाने पुण्याईने गुणवतीचा आगळेच तेज आलेले आहे. वारे वारे वा प्रभाव. पुण्याई, छे छे, ते काही नाही. आमच्या दुःखाच्या वेळी तिला आनंदच. मग राजाने मंडन प्रधान आणि गुणवती या दोघांना कैद करून तुरुंगाच्या कोठडीत टाकले. राजाच्या रागापुढे ते तरी काय करणार? देवावर भरोसा ठेवून ती दोघे त्या तुरुंगात शांत बसून राहिली. 2-4 दिवसांनी पुन्हा असा चमत्कार झाला की स्वतः प्रभू पुरुषोत्तम राजा राणीच्या स्वप्नात गेले आणि म्हणाले, गुणवती महान पुण्यशील सती आहे. गेल्या जन्मात आणि याही जन्मात तिने अधिक मासातील सारी व्रते, दाने, नियम अतिशय निष्ठापूर्वक केलेले आहेत. त्या पुण्याईनेच तिला तसे आगळे तेज आलेले आहे. तिचे मुखमंडल सदैव टवटवीत आणि फुललेले दिसते. तिला मुद्दाम नटापटा करावयास लागत नाही. तुमचा गैरसमज दूर करा, त्यांना सोडून द्या. शिवाय राणी यशोमतीने अधिक मास व्रताची खूपच अवहेलना केली. सती गुणवतीचा अपमान केला आणि तुम्ही या राजवैभवात केवळ चैनविलासात दंग राहिलात. म्हणून तुमच्यावर ही संकटे येत आहेत. तुम्हाला दुःख भोगावे लागत आहे. आता तरी जागे व्हा. अधिक मास व्रते, दाने, काही पुण्यकर्मे करा. सज्जनांचा छळ करू नका. ताबडतोब गुणवती आणि मंडनला सोडून द्या. माझ्या व्रताच्या या थोर पुण्याईमुळे राणी यशोमतीलाही आगळे तेज प्राप्त होईल. तुम्हाला पुन्हा पुत्र प्राप्ती होईल आणि सौख्य शांती मिळेल. जागे व्हा. दुसऱ्या दिवशी पहाटेच राजा राणी उठले. त्यांनी आपले स्वप्ने एकमेकांना सांगितली. ती दोघे तुरुंगाकडे गेली. त्यांनी गुणवतीचे तोंड पाहिले. ते तसेच ओठ रंगलेले, भांगी शेंदूर, डोळ्यात काजळ वगैरे. तिचे ते अखंड अक्षय असलेले आगळेच तेज पाहून त्यांना स्वप्नाची सत्यता पटली. खात्री करून घेण्यासाठी राणीने पुन्हा गुणवतीला तोंड धुण्यास सांगितले. तिने ते तोंड धुतले तरी ते तिचे अक्षय आगळे तेज कायमच होते. मग मात्र राजा राणीला पश्चाताप झाला. त्यांनी मंडन गुणवतीला बंधमुक्त केले. त्यांनी त्या दोघांची क्षमा मागितली आणि स्वप्नातील तो दृष्टांत सांगून म्हणाले, आमच्या हातून अपराध घडला. राणीने अधिक मास व्रताची अवहेलना केली, पुरुषोत्तम प्रभूला दोष दिला आणि गुणवतीलाही त्याच्या त्या पुण्याईच्या लाभलेले अखंड आगळ्या तेजाला नावे ठेवली. या सर्व गोष्टीचे, अपराधांचे आम्हाला अतिशय दुःख आहे. स्वप्नात आम्हाला दृष्टांत झाला आणि सारा गैरसमज दूर झाला. आता आम्ही तुमचा सन्मान करून अधिक मासातील पुण्यकर्मे जरूर करू. नंतर प्रधान मंडन आणि गुणवती आपल्या घरी आनंदाने गेले. पुढे अधिक मासातील व्रते, दाने, नियम यशोमतीने राणीने गुणवतीच्या सांगण्याप्रमाणे निष्ठेने केले. त्या पुरुषोत्तम व्रत साधनेमुळे पुढे यथाकाळ यांना सुखशांती, पुत्रप्राप्ती आणि त्यागाची, दान धर्माची वृत्ती निर्माण झाली. त्यांचा संसार आणि जीवन धन्य झाले. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अशा प्रकारे अधिक मासातील व्रत पुण्याईने माणसाला आगळेच तेज प्राप्त होत असते. पुरुषोत्तमाच्या कृपेने संसार सुख, राजवैभव आणि खरोखरीचे शांती समाधान मिळून अति मोक्षपद प्राप्त होते. आता पुढे 26व्या अध्यायात मी तुला या अधिक मास व्रत साधनेचे उद्यापन कसे करावे याची संपूर्ण माहिती देतो. ती तू प्रसन्न मनाने ऐकावी. अध्याय 25. श्री गणेशाय नमः. ऐका भाविक जन सकळ, मल महात्म अतिरसाळ. श्रवण केलिया तात्काळ, झडे कलिमल निजनिष्ठे. साक्षात लक्ष्मी नारायण, तयांचा संवाद जाण. एरलापनिया नवे जाण, करा श्रवण भावार्थ. श्री विष्णू साक्षात अपन, लक्ष्मी ते म्हणे ऐक वचन. मलमास परम पावन,
करी श्रवण शुभानने, सकळ तीर्था माझी प्रयाग पूर्ण, किंवा शास्त्रा माझी सुदर्शन, देवा माझी सामवेद जाण, श्रेष्ठपण तयाते, व्रता माझी एकादशी, सप्तपुरी माझी काशी, उत्तम स्नान गंगेसी, भागीरथीसी जेवी घडे, पुराणा माझी श्री भागवत, अर्था माझी भगवतार्थ, शास्त्रा माझी वेदांत निश्चित, मासात मलमास हा, या माझी उत्तमोत्तम प्रकारी, संपूर्ण दानाते तो अंगीकारी, सदा सर्वदा मनोच्छाव स्वीकारी, तरी जन्म फेरी निवारे, स्नान दान होम जप, स्वाध्याय ऐसे ते जप, मलमासी करिता अमुप, तरी नासे पापतयाचे, दीपदानादी विप्रसेवन, भावे कीजे ब्राह्मण संतर्पण, दान वस्तू कीजे दान, परिपावे सदन तो माझे, तयाचे शुष्क अथवा घोर, पातकाचा मीन करी विचार, भस्म करी मी समग्र सत्वर, नाही उशीर मज लागी, ऐसे वचन नारायणाचे, आकरुणिनी लक्ष्मी वदे साचे, स्वामिया महिमान याचे, अधिकाधिक ऐकिले, लक्ष्मी रुवाच हे स्वामी जनार्दन सर्वेश, यथाशक्ती आचरे जो दानास, तरी इतके पुण्य प्राप्त होय त्यास, नवल वचनास वाटतसे, तरी स्वाभाविक कवनाला, शक्तीनुसार दान धर्म घडला, कोण पावन कोण उद्धरला, पाहिजे कथिला वृत्तांतू, ऐकुनी ऐसे उत्तर, बोलता झाला सर्वेश्वर, मने कथानक परिकर, श्रवण करी शुभनने, ऐक कमळ लक्षणे वरदे, पुरातन इतिहास शुभदे, अरुंधती आणि पार्वती संवादे, सुखप्रद श्रवण करी, ऐकदा कैलासा प्रती, जाती झाली अरुंधती सती, नमोनिया पार्वती प्रती, अनुवादा संतोषे, तो जो मलमासाचा दिवस, प्राप्त होता त्या समयास, अरुंधती वदे देवीस, ऐकवचनास माझिया, तू तव जगत्रय जननी, साक्षात आदी भवानी, सदा वससी सान्निधानी, खगवांग पाणी वक्ष केला, कवन पुण्याची या कोटी, पूर्वी आचरलीस गोमटी, ते मज निवेदी हातवटी, बोलता होटी लाजे मी तव ऋषी भार्या सत्य, तुझ लागी सर्व आसावे श्रुत, परिनेनतपणे असे पुसत, न यावे कोपाते मज लागी, मास पक्ष वर्षे दिन, कोठे नव्हे तुझे आगमन, टाकोन या कैलास भुवन, कोठे न जासी शुभानने, वृद्ध भ्रतार सदांचा पाही, भस्मोधारण सदा देही, सुगंध द्रव्याची वार्ता नाही, लवथवित गजचर्मे, उदक प्राशना तुंबिनी फळ, भक्षावया पात्र नरक पाळ, ऐसे असे परित्रैलोक्य पाळ, म्हणती अचळ अविनाशी, ऐशी अविनाश काशी, कवन पुण्य सोडले तयासी, ते कृपा करुण्या मजसी, संकलित अर्थासी वदावे, ऐकून अरुंधतीचे वचन, देवी करी हास्यवदन, मग वदती झाली आपण, गौरी रमण तोषकजे, मग वदतसे पार्वती सती, ऐकेवाई अरुंधती, भारता आमचा भोळा पशुपती, स्नेहे मज प्रति पाळित, जेवी पुत्रा लागी कृपाळू माता, स्नेहवृद्धी प्रतिपाळिता, दैवी माते भोळानाथ, कृपा करीत स्नेह भरे, भ्रताराची कृपा परिपूर्ण, असलिया तुझे नाठवे जाण, माहेर नाठवे तिये लागून, भ्रतार पूर्ण स्नेहाळू, नाना परी विनोदे रीती, समयी संतोषवी मज प्रती, हे तव पूर्वीची रीती, तेही पद्धती वेगळीच, मी असता पितृगृही, कुमारी दशा प्राप्त देही, ऐसे असता एके समयी, दुर्वास आले भेटीस, तपिया माझी शिरोमणी, महाराज तो दुर्वास मुनी, तेने माझ्या पितया लागुनी, निवेदिली कहाणी ती ऐका, मलमास महिमा परिकर, मुनिराव वदला अपार, तेथेची मी होऊन तत्पर, श्रवणरंधी आकर्णिले, मग तेथेची बसला हेत, मीही आचरे नित्यानित्य, संपूर्ण सांधिले से व्रत, पिता करवित उद्यापन, तया पुण्य करुणी जाण, प्रसन्न झाला त्रिनयन, अर्धांगी ठाव देई म्हणून, वादता तथास्तु ऐसे म्हणे, तोची व्रत प्रभाव फळाळ, शंकरा ऐसा पती प्राप्त झाला, मलमास महिमा आगळा, न भूतो न भविष्यतही, ऐसे सांगता पार्वती, बोलली झाली अरुंधती, म्हणे कृपा करुण मज प्रती, व्रत पद्धती निवेदी पै, मी व्रत संपादीन, भावार्थे जाण आचरेन, विना व्रते दानावीन, निरर्थक जाण जन्महा, ऐसे बोलता विनयवानी, ऋषी भार्या शिरोमणी, मग बोलती झाली भवानी, तेची श्रवणी परसवू, पार्वती म्हणे शुभ कल्याणी, ऐक हो माये साध्वी शिरोमणी, मासा माझी प्रतिदिनी, ऐक अरुंधती सुशिळे,
द्वादशी संक्रांती पाही त्या विभागल्या मासाचे ठाई प्रति मासाचे पर्वे सर्वही पुण्यदेही आचरती परिया मल मासाचे ठाई संक्रांतीये ठावेची नाही म्हणून असकृत पाही म्हणती जाण निश्चयेसी म्हणून पर्व काळ उत्तमोत्तम येथे की जे दानधर्म तेने योगे पार्वती रमण निज धाम वैकुंठी येथे जे जे तैसे दान कीजे स्नानाविधी आचरिजे तैसे 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 फळ पाविजे सायासन करिता अनायासे ऐसे वाक्य वदता गौरी एरी मागुती नमस्कारी मस्तक ठेवी चरणावरी म्हणे कृपा करी स्वामीचे तरी महिमा अनुपम्य मग निवेदावा संपूर्ण तुम्ही केले व्रत तेही जाण करावे कथन मज लागी स्वयमी अंगीकारीन तया व्रता लागी आचरेन इतको देई कृपादान करी पावन जननीचे ऐकोनी ऐसिया वचनाते उमा निवेद तसे तियेचे म्हणे एके संपूर्ण व्रताते जे मी आचरले भामिनी तेची कथिते तुझ लागुनी प्रातःकाळी स्नानाते सारुनी चंद्रमौळीते नमस्कारुनी बैसे पूजनी आदरे षोडशोपचारे पूजा समस्त साहित्यसी काही न्यून पदयार्थ उन्हे पडो नेदी सर्वथा मग अश्वस्थास्थळी आसन घालून बैसे निवांत मन तेथे गौरी पंचकाते स्थापून करी पूजन यथविधी गौरी पंचक माझिया मातेत मज आंदन दिदलेसे तियेने करीतसे तिची मी पूजने भाव धरुणी अवधारी पंचामृत पूजा सोपस्करी नित्य पूजिती पंचगौरी धूपदीप पुष्पे नानापरी अर्पी निर्धारी पूजनी सौभाग्यदानी वस्त्रे कज्जल अर्पी दक्षिणेशी फल तांबूल नैवेद्य षड्स सुपरिमळ अर्पी निर्मळ भावार्थे ऐसी पूजा संपूर्ण मासवरी करीतसे जानमी सुंदरी मग उद्यापनाते स्वीकारी तेही परी अवधारी पाचारुनी विप्र पंचकाते सहदापन त्यासी तयाते वस्त्रे अलंकारादी सहिते भोजनाते षड्स ऐसे करिता उद्यापन विप्रे दिदले आशीर्वचन अक्षयी सौभाग्य नवे खंडन साधिले पूर्ण व्रतासी ऐसे संपूर्ण मासवरी जाण मान्येची एक भुक्त करुण व्रत साधिले संपूर्ण फळ पूर्ण प्राप्त झाले ऐसे व्रत माझी आनंदाचे तू ते निवेदिले आजी साचे जरी आचरसी नेमाचे फल तयाचे प्राप्त होय हे व्रत करीती जाणारी त्या पुत्र प्रसवती संसारी अक्षयी सौभाग्याच्या परी लाहे संसारी परिसियाते संपूर्ण व्रत प्रभावी ऐसा अरुंधतीने आकर्णीला सौरसा नमोनी उमेच्या चरणासरसा पुसोनी गृहा पातलीसे स्वगृही जाऊन या त्वरे व्रतारंभ करीतसे आदरे पूर्ण होताच निर्धारे अखंड सौभाग्य ते पावली ख्याती जिची त्रिभुवनी पूजिती जिते सुरवर मुनी या व्रताची ऐसी करणी तुझ लागोनी कथियेली ऐसा इतिहास पाही लक्ष्मी प्रतिवदे शेषशाही अरुंधती पार्वती संवाद पाही वदला स्वदेही नारायण तोची कथा भाग अगवा निवेदिला श्रोतिया सर्वा भावे करुणी आचरावा मग पहावा प्रत्यय ऐसे हे गौरी पंचक व्रत पूजा करावी नेमस्त तेने सौभाग्यवर्धन श्रेयास पावे निश्चित आदरेसी आता अविश्वास अंतरी ग्रंथीन धरावा निर्धारी तेची वर्णू आता परी कथा बरी उत्तराध्यायी जे विश्वास न मानिती ग्रंथास तयाची अवस्था कैसी असे तेची परिसा सावकाश पुढील प्रसंगास आदरे जे बोलिला स्वय नारायण तेची कथुल श्लोक धारे धरुण म्हणून न करावा अनमान मानाने वचन दासाचे स्वस्ती श्री महात्म ग्रंथ पद्मपुराण सारोद्धार संमंत मनोहर सुत विरचित पंचविशतितमोध्याय गोडहा श्री कृष्णार्पण मस्तु. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.